हरभरा हमी भाव खरेदी नोंदणीला 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज खुल्या बाजारात हरभऱ्याचे भाव 5100 ते 5300 रुपयाच्या आसपास अडकले आहेत। पण दुसरीकडे सरकारचा हमी भाव म्हणजे MSP किती आहे माहित आहे? 5875 रुपये। म्हणजेच जर तुम्ही तुमचा माल बाहेर व्यापाऱ्याला विकला तर तुमचं क्विंटल माग सरळ 500 ते 600 रुपयाचं नुकसान होत आहे। साहजिकच हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सरकारी खरेदी केंद्राकडे वळत आहे। पण एक मोठी अडचण होती, हमी भावाने हरभरा मिळवण्यासाठी नोंदणी 31 मार्चला संपली होती। मग आता शेतकऱ्यांनी काय करायचं, कुठं जायचं? मी सखाराम राठोड आणि शिवम कृषी टेकच्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सरकारने अचानक घेतलेले एक नवीन निर्णय तुमच्यासाठी किती फायद्याचे ठरू शकते। चला तर मग समजून घेऊया। चॅप्टर 1 मध्ये पाहूया समस्या काय होती, द प्रॉब्लेम। मित्रांनो, जरा विचार करा, यावर्षी रब्बी हंगामासाठी सरकारने महाराष्ट्रात 7,61,000 टन हरभरा खरेदीला मान्यता दिली। 1 मार्च पासून नोंदणी सुरू झाली, पण ग्राउंड रिअलिटी काय होती? अनेक ठिकाणी बारदाण्याचा तुटवडा होता, गोदामाची टंचाई होती आणि ई समृद्धी पोर्टलवर अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या। यामुळे हजारो शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित राहिले। बाहेर व्यापाऱ्याकडे कवडीमोल भावाने माल विकणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे होते। म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी एकच मागणी करत होते, नोंदणीला मुदतवाढ द्या। चॅप्टर 2 मध्ये पाहूया सरकारचा नवा निर्णय, द मास्टर स्ट्रोक। आणि अखेर शेतकऱ्यांच्या या एकजुटीचा आणि सततच्या मागणीचा परिणाम झाला आहे। केंद्र सरकार आणि कृषी विभागाने हमी भावाने हरभरा खरेदीच्या नोंदणीला चक्क 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात, 15 एप्रिल। याचा अर्थ काय? ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांच्यासाठी आपला हरभरा 5875 रुपये प्रति क्विंटल या हमी भावाने विकण्याची एक मोठी सुवर्ण संधी आहे। आता कोणतीही घाई न करता पण वेळेत तुम्हाला तुमची नोंदणी पूर्ण करायची आहे। चॅप्टर 3 मध्ये पाहूया आता पुढे काय करायचं, ऍक्शनेबल स्टेप्स। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही नोंदणी करायची कशी आणि त्यासाठी काय लागेल? एकदम सोपं आहे। नंबर 1, तुमचा 7/12 उतारा। पण लक्षात ठेवा, यावर रब्बी हंगामात हरभरा पिकाची ई पीक पाहणी नोंदणी असणे अनिवार्य आहे। नंबर 2, आधार कार्ड जे तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असावे। नंबर 3, बँक पासबुकची झेरॉक्स आणि हे बँक खातं आधारशी लिंक म्हणजे NPCI असणं गरजेचं आहे। ही कागदपत्रे घ्या आणि तुमच्या जवळच्या नाफेड खरेदी केंद्रावर किंवा CSC सेंटरवर जाऊन ई समृद्धी पोर्टल वरून तुमची नोंदणी लगेच करा। नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक SMS येईल आणि त्यानंतर तुमचा माल कधी घेऊन जायचा हे केंद्रावरून कळवलं जाईल। मित्रांनो, शेतीमध्ये योग्य वेळी योग्य माहिती मिळणे हेच एक यशस्वी शेतकऱ्याचे रहस्य असते। जर तुम्हीही हरभरा उत्पादक असाल तर खुल्या बाजारात नुकसान करून घेण्यापेक्षा हमी भावाचा हा सुरक्षित पर्याय नक्की निवडा। लक्षात ठेवा, 15 एप्रिल ही शेवटची तारीख आहे। हा व्हिडिओ तुमच्या गावातल्या इतर शेतकरी मित्रांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही आर्थिक नुकसान होणार नाही। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेतीविषयक अशाच अचूक आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या शिवम कृषी टेक YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ढोकसाळ येथून मी सखाराम राठोड आज तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।